मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं वाटतंय का की आपण जो नवरीचा मेकअप असतो तो अफोर्डेबल प्रोडक्ट मध्ये होऊ शकत नाही, किंवा पार्लरवाले जे अव्वाच्या सव्वा पैसे तुम्हाला सांगतात ते न वापरता किंवा त्यांना न बोलवता आपण घरी करू शकत नाही? तर आज ते तुमच्यासमोर सांगणार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितलात ना, तर तुम्ही नवरी असाल किंवा नवरीच्या कोणतरी रिलेटिव्ह असाल आणि तो तुम्हाला नवरीचा मेकअप लुक करायचा आहे किंवा स्वतःला तुम्हाला मेकअप करायचा आहे, किंवा तुम्हाला तुमच्या पूजेला सत्यनारायणाची पूजा आहे लग्नानंतरची किंवा काहीही असेल आणि तुम्हाला नवरीसारखं प्रॉपर नटायचं आहे आणि अशा टायमिंगला तुम्ही नऊवारी घातली आहे, म्हणजे नेसली आहेत नऊवारी, तर अशा टायमिंगला तुम्ही कशा प्रकारे मेकअप करायचा हा आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला मग आता व्हिडिओला सुरू करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. चला आता वळूया आपल्या व्हिडिओकडे. या व्हिडिओमध्ये ना जेवढे सगळे मी प्रोडक्ट वापरलेले आहेत ते सगळे अफोर्डेबल आहेत. 500च्या आत येतात सगळेच्या सगळे प्रोडक्ट, त्यामुळे तुम्ही बिंदास घेऊ शकता. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अवेलेबल आहे. व्हिडिओ जास्त मोठा करणार नाहीये, नॉर्मल मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. आता आपण व्हिडिओ सुरू करूया. आता मेकअप करायच्या सगळ्यात आधी एक स्टेप येते, ती म्हणजे आपलं स्किन केअर. सगळ्यात पहिला फेस वॉश करून घ्या, त्यानंतर छान असं टोनर मारून घ्या आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. आता मॉइश्चरायझर साठी इथे मी यूज करणार आहे हे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर. तुम्ही तुमच्या स्किनला जे सूट होतंय ते मॉइश्चरायझर यूज करू शकता. मॉइश्चरायझरमुळे स्किन खूप जास्त हायड्रेट होते आणि मेकअप जो आहे तो छान त्वचेवर बसायला आणि त्वचेसारखा दिसायला होतो आणि अजिबात केकी वगैरे वाटत नाही. हे मॉइश्चरायझरची कमाल असते. मॉइश्चरायझर नंतर आपण वळतो आपल्या प्रायमरकडे. सो प्रायमर साठी इथे मी यूज करते हा रेनेचा फिल्टर प्रायमर. म्हणजे याला ना बॉडीवूड फिल्टर प्रायमर म्हणतात. याच्यामुळे तुमचे जे काही फाईन लाईन्स असतील ते देखील रिड्यूस होतात आणि ना एक छान इफेक्ट राहतो, लॉंग लास्टिंग राहतो मेकअप, आणि मेकअप ना एकदम स्मूथ येतो ह्या प्रायमरने. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्की आता ट्राय करून बघा. मला तर वाटतं खूप महागड्या प्रायमरचाच हा ड्यूब आहे. खूप भयानक सुंदर प्रायमर आहे, एकदा नक्की वापरून बघा. छान चेहऱ्याला शाईन येते ह्या प्रायमरने. आणि मी ना आता मला सवयच आहे की जेव्हा मी प्रायमर यूज करते ना तेव्हा मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेते. तुम्हाला जसं नाही आवडत असेल तर जिथे ऑइलीनेस येतो तिथे तुम्ही लावू शकता, पण मला असं वाटतं हा नवरीचा मेकअप आहे तो पूर्ण चेहऱ्याला लावलात ना तर अजून मेकअप छान निघून येईल. छान मॅट फिनिश असा चेहरा आपला झालेला आहे. आता वळतो आपल्या कन्सिलरकडे. आता कन्सिलर मध्ये कुठल्या प्रकारचं लावायचं, तर आता हा नवरीचा मेकअप आहे, खूप इम्पॉर्टंट दिवस आहे आपल्यासाठी आणि त्यामुळे आज आपण यूज करणार आहोत कलर करेक्टर, जो की मार्सच्या ह्या पॅलेट मधून मी यूज करणार आहे. याच्यामध्ये लिपस्टिक वगैरे येते आणि सोबतच खूप शेड येतात, म्हणजे ऑल इन वन 5 in 1 किंवा ऑल इन वन हे पॅलेट आहे. याचं तुम्ही फाउंडेशन, कन्सिलर, काही ब्राउन्झर वगैरे सगळं यूज करू शकता. लिपस्टिक पण आहे याच्यामध्ये. सो याच्यामधलाच मी हा ऑरेंज शेड घेऊन मी यूज करते. आणि मुळात म्हणजे हा नवरीचा मेकअप बाकीचा जर कुठला असताना तर मी नॉर्मल कन्सिलर लावून ब्लेंड केलं असतं, पण नवरीचा असल्यामुळे आपल्याला तो लुकही छान हेवी आला पाहिजे जरासा आणि वाटलं पाहिजे की बाबा नवरीचा लुक आहे. सो मी त्याच बोटाने जिथून मी घेते ना पिक करते, त्याच बोटाने ते ब्लेंड पण करते. बाबा तुम्हाला वाटतंय बाबा की ते ना माझा थोडासा ब्लॅकनेस आहे किंवा इथे थोडंसं काहीतरी आहे मला, तर आपण असं करू शकतो. पिगमेंटेशन वगैरे असेल ना तर पिगमेंटेशन झाकण्यासाठी तुम्ही ऑरेंज कलरच यूज करा. मी ज्या बोटाने घेते ना त्याच बोटाने मला ब्लेंड करते. इथे थोडासा पिगमेंटेड आहे. तिथे पिगमेंटेड मला वाटत होतं, तिथे ते मी लावून घेतलंय आणि छान ते ब्लेंड करून घेतले हातानेच्या सहाय्यानेच. सो आता आपल्याला याच्यावरती वापरायचं आहे कन्सिलर.
जो की असतो आपल्या शेडपेक्षा एक शेड कमीवाला, आणि तो मी यूज करणार आहे इथे हा मिला ब्युटीचा कन्सिलर, जो कन्सिलर पॉट आहे. सो मी ह्याला ह्याच्यात एक ब्रश येतो, सो मी याला हाताने पहिले लावून घेते आणि नंतरच ब्रश यूज करते. आता ब्रशच्या साहाय्याने ब्लेंड करूया. आता बघा इथे आपला नॉर्मल कन्सिलर लावून झालेला आहे. आता आपण वळतो आहोत आपला जो की हायलाइटिंग कन्सिलर असतो. आता एक तर म्हणजे हा हेवी मेकअप लुक करायचा असतो, दुसरी गोष्ट म्हणजे नवरीचा मेकअप आहे, त्यामुळे हायलाइटिंग झालीच पाहिजे आणि खूप छान झाली पाहिजे. तो चमकदार चेहरा कसा दिसतो आपला तसं दिसलंच पाहिजे, खूप छान दिसेल. सो सगळ्यात पहिलं मी याच पॅलेट मधून हा जो माझा शेड आहे, माझा हायलाइटिंगचा शेड सांगते, एकदमच हा व्हाईट होईल आणि हा पिंक टोन वाल्याला जातो, पण माझा शेड बेज आहे, जो मी हा वाला हायलाइटिंग शेड घेते आणि हा लावून याला मी ब्लेंड करते. लावून घेते फक्त आणि नंतर मी जे आपलं ब्रश आहे त्याने मी ब्लेंड करेन. कन्सिलर लावून झालंय. आता बघा तुम्ही चेहरा कसा वाटतोय. त्याच्यानंतर तुम्हाला लावायचं आहे तो म्हणजे मला फाउंडेशन. तर फाउंडेशनसाठी मी ते हाय कव्हरेज वॉटरप्रूफ फाउंडेशन यूज करते. इथे सगळे जे मी प्रोडक्ट यूज करणार आहे सगळे वॉटरप्रूफ आहेत, स्मज प्रूफ आहेत, कारण आपला ब्रायडल मेकअप आहे. सगळ्यात पहिलं मी हाताच्या मागे घेतेय का थोडंसंच घ्यायचंय, खूप जास्त नाही, कारण आता तो हेवी मेकअपचा जमाना आता गेलाय. नॉर्मल आपल्याला सटल मेकअप हवा असतो. हाताच्या पाठीमागे ह्यासाठी घेतेय कारण इथे आपल्याला मिक्स करायचंय. डायरेक्ट तुम्ही लावायला गेलात ना तर कधी काय होतं, ती बॉटल वगैरे आहे ती हलत नाही आणि मिक्स झालेलं नसतं, कधी ती खालीच बसून राहिलेलं असतं. सो जरा थोडंसं ह्याला करायचं आणि लावायचं. जरा गरम केलं ना की ते चांगलं दिसतं, चांगलं लागतं. आता फाउंडेशन ह्याला लावायचं नाही, चुकूनही नाही. आपला अंडर आईज सेट झालेले आहेत, ते लावलत ना तर पूर्ण क्रीज पडणार तुमच्या अंडर आईज ना. आता एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा असा जो की जास्त वेट असताना नॉर्मल पाणी सगळं काढून टाकायचं आणि नंतर वापरायला घ्यायचं. हवं ते एक टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून घ्यायचं. मी तिथे टिश्यू पेपर गुंडाळून बघा टिश्यूचा काय हालत करून ठेवली आहे. आणि त्यानंतर हा ब्युटी ब्लेंडर तुम्हाला ब्लेंड करायचा. तुम्ही ब्रश न केला उत्तम आहे, जसं तुम्हाला जमत तसं तुम्ही करू शकता. आणि हा ब्युटी ब्लेंडर तुम्हाला हळूहळू फिरवायचा आहे, अजिबात ड्रॅग करायचं नाहीये, नॉर्मली फक्त डॅप डॅप करायचंय. असं करत करत तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरचं फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचे. फाउंडेशन ब्लेंड झालंय की नाही, आता तुम्हाला थोडा वेळ थांबायचं. कारण काय होतं, फाउंडेशन ब्लेंड केल्यावरती तुमचा जो काय त्याच्यामध्ये ऑइलीनेस असतो आणि तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती लूज पावडर किंवा अजून काही लावायला गेलात तर ते खूप ड्रॅग होऊन जातं किंवा पॉइंट 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 दिसतात किंवा असं वाटतं की फुटून आलंय ते. त्याच्यापेक्षा थोडा वेळ थांबा, थोडंसं ड्राय होऊ द्या 2 मिनिटं आणि नंतर मग ते काय कॉम्पॅक्ट लावणार आहात, जे काही लूज पावडर सेटिंग पावडर काही लावणार आहात ते तुम्ही लावू शकता.
आता मी इथे यूज करणार आहे कॉम्पॅक्ट पावडर, मी इथे यूज करत नाहीये, कारण आपला हा रेग्युलर जर मेकअप असता तर मी कॉम्पॅक्ट पावडर यूज केली असती. सेम नवरीचा मेकअप आहे, सो आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर यूज करून चालणार नाही. आपल्याला हेवी काहीतरी यूज केलं पाहिजे, असं यूज केलं पाहिजे ज्याच्यामुळे मेकअप इथे टिकून राहील आणि मेकअप अजून छान दिसेल. जेणेकरून आपल्याला यूज करायचा आहे लूज पावडर. तुम्ही पहिल्यांदा कधीच आजपर्यंत लूज पावडर यूज नाही केली आहे, मग कॉम्पॅक्ट कडेच वळा, कारण डायरेक्ट तुम्ही लूज पावडर यूज करायला जाल तर ती चुकणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा करताय तर नकाच करू, त्याच्यापेक्षा तुम्ही कॉम्पॅक्ट कडे वळू शकता. सो आता आपण इथे मी लूज पावडर यूज करते, पण त्याच्या आधी पहिलं थांबते 2-3 मिनिटं आणि नंतर मी लूज पावडर यूज करते. थोडा वेळ झालेला आहे, आता आपण लूज पावडर यूज करू. कशी यूज करायची सांगते. इथे मी यूज करते ही ब्लू हेव्हनची. कशी यूज करते, ह्याच्यामध्ये ना एक पफ असतो, पफ किंवा तुम्ही असं स्पंज म्हणू शकता, घ्यायची, नॉर्मली लावायची अशी. प्रत्येक जण असाच यूज करतो असं नाहीये, प्रत्येक जण वेगळा यूज करू शकतो. मी असं यूज करते कारण मला असं छान वाटतं आणि बिगिनर्स असाल तुम्हाला हे जमणार. लावून घ्या, ती आपोआप ना थोड्या वेळाने सेट होते, काढून टाकायची. आता बघा पुन्हा बाकीची मानेवरची कानावरची सेट करून घेतली मी. आता तुम्हाला फक्त सेट करायची ती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची. ती कशी करायची, स्पंज असतो एक आपल्या कॉम्पॅक्ट मध्ये, तो घ्यायचा आणि इथे फक्त नॉर्मली इथे असं करायचं. हे बघा, असंच तुम्हाला पूर्ण चेहरा करत सेट करत जायचंय. बघा छान लूज पावडर सेट झालेली आहे, मेकअप किती सुंदर दिसतोय. हे सगळं झाल्यावरती वळतोय आता कॉन्टोर कडे. कॉन्टोर करताना सगळ्यात पहिल्यांदा मी आता यूज करणार आहे इथे रोमॅन्टिक ब्युटीच्या कमाल असं हे कॉन्टोर पॅलेट आहे आणि ह्याच्यामधूनच मी ब्लश, हायलायटर आणि कॉन्टोर यूज करते. इथे कॉन्टोर आहे, इथे हायलायटर आणि बाकीचे सगळे ब्लश आहेत. मी घेऊन ठेवा नक्कीच असं मला वाटतं. सो इथे मी कॉन्टोर यूज करते सगळ्यात पहिल्यांदा. तर एक्स्ट्रा काढून टाकायचं, असं करायचं इथे बस. वाटतोय ना शेप. नाकाला करून घेऊया. छान कॉन्टोर झालंय. आता वळतोय आपल्या आय मेकअप कडे. पण तो आधी मी एक काम करते, ह्या जो काय मेकअप केला त्याच्या मी सेटिंग स्प्रे मारून ठेवते, जेणेकरून छान असं तो सेट होईल तोपर्यंत, कारण आपल्याला त्याला पूर्ण लॉक करायचंय. मी 2 वेळा सेटिंग स्प्रे मारणार आहे. सगळ्यात पहिला इथे मारते. सो हा आहे सेटिंग स्प्रे, आपला मेकअप फिक्सर आहे हा, जेणेकरून मेकअप फिक्स होऊन जातो. आता हा आहे हिलारी रोडाचा शिमर स्प्रे, त्याच्यामध्ये शिमर्स आहे, सो आपला मेकअप ग्लोई दिसेल. मारलाय. आता आपण वळतोय आपल्या आय मेकअप कडे. आय मेकअप करताना सगळ्यात पहिला लावायचा असतो तो म्हणजे आपला ट्रान्झॅक्शन शेड. ट्रान्झॅक्शन शेड म्हणजे काय असतं, आता सगळ्यात पर्यंत दाखवते मी ते मायग्लॅमचं हे मायग्लॅम नाही, ग्लॅम 21चं हे पॅलेट वापरते, आय शॅडो पॅलेट. याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन शेड म्हणजे काय, जो आपल्या स्किनला मॅच होतोय तो आपण येणार आहोत आता ट्रान्झॅक्शन शेड. ते तुमच्या मेकअपवर असतं. आता हा मला इथे स्किनला मॅच होतोय, सो मी हा घेते. पिक करायचा आपल्या ब्रश मध्ये, टॅप करायचा म्हणजे ऍक्सेस निघून जाईल आणि आपल्या
जो काय आपला डोळा आहे त्यावरती पूर्ण असा तुम्हाला इथपर्यंत, म्हणजे इथे पूर्ण वरती भुयले नाही, इथपर्यंतच तुम्हाला हा असा फिरवून घ्यायचा आहे, इथून इथपर्यंत. तुम्हाला इथे पूर्ण असं लाईन करायचं तसं करू शकता, पण मी असं काही करत नाहीये. आपल्याला ड्रॅमॅटिक आय मेकअप नाही करायचा. पूर्ण असा फिरवून घ्या. दिसतोय तुम्हाला वेळा शेड आलाय तो? डन. बघा सेम तुम्ही ह्या डोळ्याला करून घ्या. सो अशा प्रकारे हा ट्रान्झॅक्शन शेड लावून झालाय. सेकंड जो शेड आहे तो दाखवते, ब्राऊन कलरचा. अशा प्रकारे तो घ्यायचा. हा जो मेकअप लुक आहे ना तो कुठल्याही साडीवरती जाणार आहे, म्हणून मी हा दाखवते. त्यानंतर तुम्हाला ब्रश मध्ये हा पिक करायचा आहे आणि तुम्हाला हा लावायचा आहे इथेच लाईक असं. वरती न्यायचं नाही, ट्रान्झॅक्शनला ऍड करायचं नाही त्याला, पूर्ण फक्त इथे असा इथपर्यंतच लावायचा. हा बघा दिसतोय इफेक्ट वेगळा आलाय की नाही? हा डोळा बघा आणि हा डोळा बघा. आय मेकअप बघा इथे पूर्ण झालाय. आता ह्याच्या मधूनच सेम तो शेड घ्यायचा, तेच ब्रश, आणि तुम्हाला डोळ्यांच्या खाली फिरवून घ्यायचंय. झाले. आता फक्त शेवटची स्टेप राहिली, ती म्हणजे आपल्याला एक शिमर जो कलर आहे, हा वाला कलर, तो पिक करायचा आहे बोटाने आणि तो लावायचा आहे तुमच्या लीड वरती पूर्ण. सो अशा प्रकारे डोळ्यांचा आपला मेकअप जो आहे तो, म्हणजे जे आयशॅडो लावून आहे ते झालेले आहेत. नेक्स्ट वळतोय आपण आपल्या आयलायनरकडे. आणि आयलायनर साठी इथे मी यूज करणार आहे लिक्विड आयलायनर, जे की बिगिनर्स आहात ना तुम्हाला हे लावता येणारच. हे आहे TNW चं लिक्विड आयलायनर. आणि जर तुम्ही बिगिनर्स असता तर तुम्हाला हे बिनधास्त लावता येतं. गो फॉर इट, जास्त तुम्ही. कारण बिगिनर्स लोकांना मी तुम्हाला सजेस्ट करते की बिगिनर्स लोकांना जर काही घ्यायचं असेल तर कधी पण लिक्विडच आयलायनर घ्यायचं, कारण ते लावायला सोपं असतं. सिंपल लावूया. लायनर लावून झालंय. आता वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे, म्हणजे आपलं जे आयब्रोज आहे त्यांना आपण करून घेतोय. आयब्रोज साठी मी इथे आयब्रोज पेन्सिल यूज करते, कारण पेन्सिलचं काय होतं, पेन्सिल इथे वॉटरप्रूफ असते. तुम्ही नॉर्मल एखादा पॅलेट यूज करायला गेला तर ते त्याच्यामध्ये पावडर असते. पावडरना काय होतं, पावडरने तेवढं जास्त इफेक्ट येत नाही, म्हणून पाठची कोंब आहे त्याने कोंब करून घेतलं आणि जिथे आपल्याला गरज वाटते तिथे करायचं.
आपले आयब्रोज करून झालेले आहेत. आता आपण वळतोय आपल्या काजळकडे. आणि ते मी कलर बारचं काजळ यूज करते आणि आयब्रो पेन्सिल मी यूज केली ती स्विस ब्युटीची. नॉर्मल काजळ लावून घेऊया. काजळ लावलंय. आता मस्कारा लावूया. मस्कारासाठी इथे मी यूज करणार आहे मॅट लुकचा मस्कारा, वॉटरप्रूफ, स्मोच प्रूफ. नंतर लॉंग लास्टिंग मस्कारा आहे. सुपर मस्कारा माझा खूप आवडता, सध्या तरी खूप आवडीचा मस्कारा माझा हाच आहे. मस्करा लावून झालाय. आता आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. म्हणजे काय तर आपलं राहिलंय ब्लश आणि हायलायटर. सो तुम्हाला मी अशी एक पॅलेट दाखवलं होतं ब्लश आणि हायलायटर मध्ये, तेच यूज करणार आहोत आपण इथे. हे जे रोमॅन्टिक ब्युटीचे पॅलेट आहेत ते, आणि त्याच्या सहाय्याने आपण ब्लश आणि हायलायटर लावतोय. मी ही 2 ब्लश आहे ते मिक्स करते आणि लावते. सो ब्लश लावून जात आहे. आत्ता वळतो आपण हायलायटर कडे. सेम पॅलेट यूज करून आपण हायलायटिंग करतोय. बघा संपत पण आलाय माझा हायलायटर. एवढं सुंदर हायलायटर आहे हे. हो सो हायलायटिंग झालेली आहे. लिपस्टिक साठी इथे यूज करणार आहे. लिपस्टिक नाहीये, फक्त लिप लायनर यूज करतेय. झालं असं होतं की माझी लिपस्टिक जी गुलाबी कलरची आहे ती मी माझ्या बहिणीला दिलेली आहे, गावी दिली आहे, आणि आता माझ्याजवळ इथे काहीच नाहीये. मग मी विचार केला ठीक आहे, माझ्याजवळ काहीच नसल्यामुळे मी ते लिप लायनर यूज करते. पण तुमच्याजवळ लिपस्टिक असेल तर तुम्ही लिपस्टिक यूज करा आणि तुमच्या शेडनुसार यूज करा. मला इथे गुलाबी कलरची साडी आहे माझी, सो मी हे लावते. स्टेप म्हणजे आपला सेटिंग स्प्रे. पुन्हा एकदा आपला सेटिंग स्प्रे ढवळायचा छान आणि मारायचं. आता तोपर्यंत ज्वेलरी वगैरे वेअर करते आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. कसा वाटला हा लुक? आवडला का? तुम्ही स्वतः नवरी आहात किंवा अजून काहीही आहात, तुम्हाला स्वतःचा मेकअप करायचा असेल तर तुम्ही हा बिनधास्त करू शकता. मी अक्षरशः इथे मुंढावळ्या बांधून तुम्हाला दाखवलीये की कसा दिसणार आहे मेकअप लुक. बघा छान अशी मी शाल पण घेतली आहे, म्हणजे परफेक्ट लुक आहे. याच्यामध्ये तुम्ही काही उणीव काढूच शकत नाही या लुक मध्ये. दागिने सगळं 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 परफेक्ट आहे. बघा सगळं सगळं परफेक्ट आहे.
ह्याच्यामध्ये काहीच उणीव नाहीये, काहीच राहिलं नाहीये. त्याच्यामुळेच तुम्ही हा लुक बिनधास्त करू शकता आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे. प्रॉपर वाटते की नवरी टाईप मध्ये. तर मला सांगा हा लुक आवडला की नाही, आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब नसेल केलं तर, आणि इंस्टाग्रामवर फॉलो नसाल तर तिथे फॉलो करून ठेवा नक्की. तर आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.